नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवयांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण काकडीचं थालीपीठ करणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय, तर ते एका भांड्यात घालायचंय। अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटीच बेसन घेतलंय। यामध्ये आता अर्धा टीस्पून ओवा घालायचा आहे। तर ओवा नेहमी कुठल्याही पदार्थात असा हातावर चोळून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद त्या पदार्थात छान उतरतो। 1 टीस्पून जिरे घालायचे, 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ घालायचंय। आणि हे सगळं आता आपण हाताने मिक्स करून घेऊया। असं पिठामध्ये हे मसाले मिक्स करून घेतले म्हणजे मग व्यवस्थित यामध्ये मिक्स होतात। आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। तर यामध्ये आता काकडीचा कीस घालायचा आहे। तर 2 काकडी घेऊन मी त्याला किसून घेतलंय। तर आधी याचं साल काढून घेतलं आणि नंतर याला किसून घेतलंय। तर काकडी घेताना नेहमी ती थोडीशी खाऊन बघायची, कारण बऱ्याच वेळेस काकडी कडू निघते। तर त्याची चव घेऊन नंतरच किसून घ्या। आणि भरपूर काकडीचा कीस असला म्हणजे हे थालीपीठ खायला खूप छान लागतात। बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे। आता पाणी न घालताच हे असंच आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर गरज पडली तर पाणी घालायचं आहे। पण जितकी तुम्ही यामध्ये काकडी जास्त घालाल तितकं हे थालीपीठ खायला एकदम मस्त लागतात। आता 1 चमचा मी यामध्ये तेल घातलंय, म्हणजे ही थालीपीठ छान खुसखुशीत होतात। आणि सगळं आता हाताने असं दाबून मिक्स करायचं आहे। तर यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे बाइंडिंग व्यवस्थित होईल। तर साधारण 2 टेबलस्पून मी यामध्ये पाणी घातलंय आणि आता पीठ भिजून झालं आहे। तर असंच पीठ भिजून घ्यायचं आहे, थोडंसं सैलच ठेवायचं आहे, फार घट्ट पीठ ठेवायचं नाही। घट्ट ठेवलं तर मग थालीपीठ थोडीशी कडक होतात, छान खुसखुशीत होत नाहीत। आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 4 थालीपीठ होतात। आता थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलाय आणि त्यामध्ये तेल घातलंय। तर सुरुवातीला मी या पॅनमध्येच थालीपीठ थापून घेणार आहे। तुम्ही हवं तर पोळपाटावर एखादा रुमाल ओला करून घालू शकता आणि त्यावर हे थापून घेऊ शकता, पण सुरुवातीला पॅनमध्ये लावलं तरी काहीच हरकत नाही। आता थालीपीठ छान थापून झालं आहे। तर मध्ये छिद्र करून घ्यायची आहेत, म्हणजे हे छान खरपूस भाजले जातात आणि चवीला पण मग एकदम मस्त लागतात। आणि लगेच आता याला गॅसवर ठेवायचंय। गॅसवर ठेवून आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवून हे 2 ते 3 मिनिट खालच्या बाजूने भाजून घ्यायचंय। आता साधारण 3 मिनिट झाली आहेत। तर खालच्या बाजूने हे व्यवस्थित भाजून झालंय। वरून थोडासा रंग पण याचा बदललेला आहे। तर पलटून घेऊया। तर एकदम मस्त असं भाजल्या गेलंय, तुम्ही पाहू शकता। दोन्ही बाजूने आता ह्याला चांगलं भाजून घ्यायचंय। तर इथे हे थालीपीठ व्यवस्थित असं भाजून झालंय, छान असं खरपूस भाजल्या गेलंय। तर काढून घेऊया। अशाच प्रकारे मी आता अजून एक थालीपीठ लावून घेतलं होतं, तर ते पण आपण पलटून घेऊया। तर हे पण एकदम छान भाजल्या गेलंय। आता शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत। तर हे सोलापुरी शेंगदाणे आहेत। थोडीशी कोथिंबीर धुवून घेतली आहे। 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। तर गॅसवर मी आता एक पॅन ठेवलाय, यामध्ये 1 टीस्पून तेल घालायचंय आणि हे शेंगदाणे आपल्याला तेलावर भाजून घ्यायचेत, म्हणजे छान खमंग भाजल्या जातात आणि या चटणीला पण छान टेस्ट येते। तर मंद गॅसवर हे शेंगदाणे भाजून घेऊया। सोलापुरी शेंगदाण्यात तेलाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे याची चटणी चवीला खूप छान लागते। आता हे शेंगदाणे इथे भाजून झालेत, तर काढून घ्यायचेत। साधारण 2 ते 3 मिनिट मी याला भाजून घेतलंय। आता याच पॅनमध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। तर मिरच्या अशा थोड्याशा तोडून घालायच्या, म्हणजे मग पटकन भाजल्या जातात। आणि यामध्ये तेल घालायची आवश्यकता नाही, कोरड्याच भाजून घ्यायच्या आहेत।
आणि थोड्याशा या परतून घेतल्या की लगेच यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालूया आणि हे दोन्ही सोबतच आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडेसे यावर डाग पडायला सुरुवात झाली म्हणजे भाजून झाल्या की लगेच कोथिंबीर घालूया. कोथिंबीरीला थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा ओलेपणा कमी होतो आणि मग चटणी जास्त दिवस टिकते. 1 चमचा जिरे घालायचेत आणि हे सगळं मंद गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे सगळं छान परतून झालेलं आहे तर गॅस बंद करूया. हे सगळं आता आपलं थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे. तर ही चटणी खायला खूप मस्त टेस्टी लागते आणि बरेच दिवस टिकते, त्यामुळे तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता. आता शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला थोडंसं जाडसर मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तर चटणी आता मी मिक्सरमधून फिरून घेतली आहे. नेहमीपेक्षा थोडीशी ही शेंगदाण्याची चटणी पण खायला वेगळी लागते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा. लवकरच भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.